नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही प्रत्येक वेळेस कशा पद्धतीने खोटं बोलते हे अर्जुनने समोर आणलेलं आहे। प्रियाला अजिबात उत्तर द्यायची नाहीत, कारण तिला माहिती आहे की तिने खोटं बोलतेय आणि हे जर का सायकोलॉजिस्टने पकडलं तर आपण अडकले जाणार आहोत। या गोष्टीची जाणीव तिला आहे आणि म्हणूनच तिची वाट लागलेली आहे। तर आता तिथे अर्जुन सायकोलॉजिस्टच्या समोर प्रियाला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काय होतं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर महिपतला प्रिया सांगत आहे की जर माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं तर मी सगळं तुमचं सांगून टाकणार आहे, अशी धमकी प्रियाने महिपतला दिलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे रविराजने प्रियाला कॉल केलेला असतो। रविराज हा प्रियाला म्हणत असतो की हे बघ तन्वी, मी आता तुला काय सांगतोय, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवलेल्या आहेत त्या पद्धतीनेच आहेत आणि तुला घाबरण्याची गरज नाही, कारण चौकशी कोणाच्याही अंडर होऊ दे, घाबरायची काहीच गरज नाही, असं रविराज तिला सांगत असतात। तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही बाबा, मी कशाला घाबरू, मी तर खरं बोलते ना, मग मला घाबरण्याची गरज काय आहे। त्याने कोणाच्या पुढेही चौकशी करू द्या माझी आणि कोणाच्या पुढेही प्रश्न विचारू द्या, मला घाबरायची गरज नाही, असं प्रिया सांगत असते। तेव्हा रविराज म्हणतो की मी पुढे जात आहे, तू तुझं आवरून झालं की ये, असं रविराजने तिला सांगितलेलं असतं आणि तिथून मग आपण दोघं एकत्र जाऊया, हे रविराजचं ठरलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला राग आलेला असतो। प्रिया म्हणत असते, का मीच का सहन करायचं आहे, कारण हे सगळे निवांत राहणार आणि सगळ्या गोष्टी मी सहन करायच्यात, नाही मी अजिबात सहन करणार नाही, कारण मी आता फोन करणार आहे, असं म्हणत तिने आता फोन लावलेला असतो आणि महिपतला फोन करून ती बोलत असते। महिपतला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय हो। तेव्हा महिपत म्हणत असतो, काय झालं। तेव्हा ती सांगत असते की मला जावं लागणार आहे चौकशीला। तेव्हा तो म्हणतो, तेच ना, सायकोलॉजिस्ट का काय, कोणाच्या अंडर जायचं ना तुला, चौकशीला गेली नाहीस का अजून। तेव्हा प्रिया म्हणत असते की तुम्ही निवांत राहणार आणि सगळं मी सहन करायचं, या चौकशा, त्या अर्जुनचा ओरडा, हे सगळं मी सहन करायचं आहे, असं प्रिया बोलत असते। तेव्हा मात्र तिथे महिपत म्हणत असतो की नीट जा चौकशीला। त्या कसं आहे माहिती आहे का डॉक्टरीनबाई, काही झालं तरीही आपल्याला काही चूक झालेली नको। तेव्हा प्रिया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्यावर येऊन सगळं शेकायला लागलं तर मी सत्य सांगून टाकणार आहे आणि मी अजिबात ऐकून घेणार नाही, असं प्रिया बोलत असते। त्याचबरोबर इकडे म्हणत असते की मी अजिबात ऐकून घेणार नाहीये, जे काय खरं घडलेलं होतं ते सगळं खरं मी समोर आणणार आहे, एवढं प्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रियाने याही गोष्टी तिथं सांगितलेल्या असतात की दम देत असते महिपतला, जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला तर मी सगळं सत्य सांगणार आहे। तेवढ्यातच मागून अश्विन येतो आणि अश्विन आल्यानंतर मात्र अश्विन प्रियाला म्हणत असतो, तन्वी। प्रिया मात्र घाबरते आणि ती म्हणू लागते की आता ह्याने ऐकलं की काय बोलणं, कारण नेमकं त्याच दरम्यान प्रिया महिपतला दम देत असते आणि तेव्हा मात्र अश्विन तिथे येऊन उभा असतो। तेव्हा तो म्हणत असतो की अगं तन्वी, माझी एक फाईल सापडत नाहीये, ती पाहिली आहेस का तू, असं म्हणत तो प्रियाला प्रश्न विचारत असतो। तेव्हा प्रिया मात्र म्हणत असते की कोणती फाईल, आणि प्रिया अशी वेडीवाकडीच उत्तरं देत असते, ती अजिबातच नीट बोलत नसते, हेही अश्विनला माहिती असतं। तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो, अगं तुला माहिती आहे ना ती फाईल हवी होती मला, म्हणजे ग्रे कलरची, बरं राहू दे, ठीक आहे, माझी मी बघतो, असेल इथेच कुठेतरी मी ठेवलेली, असं म्हणत अश्विन ती फाईल घेण्यासाठी जातो। जेव्हा अश्विन फाईल घेण्यासाठी गेलेला असतो तेव्हा मात्र त्याला ती ड्रॉवरमध्ये फाईल सापडते। प्रिया मात्र डिस्टर्ब झालेली आहे, ही गोष्ट अश्विनच्या लक्षात आलेली असते आणि मग अश्विन तिला म्हणत असतो की अगं असं काय करतेस। तेव्हा प्रिया म्हणते की नाही, काही नाही आणि काळजी करू नकोस, हे बघ तन्वी, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू बिनधास्त बोल, कोणीही असलं तरी काय एवढं घाबरण्याची गरज आहे आणि तू अजिबात घाबरू नकोस। प्रियाला मात्र आता इकडे भीती वाटायला लागलेली असते की सायकोलॉजिस्टला माझ्या हालचाली, बोलणं, माझी बॉडी लँग्वेज या सगळ्यावरनं कळणार आहे की मी खरंच बोलते खोटं काय आणि खरं काय आहे, माझ्या मनात काय चालू आहे, हे सगळं कळणार आहे। या गोष्टीची भीती प्रियाला वाटायला लागलेली आहे आणि म्हणून तर तिला एवढा त्रास होत असतो। तेव्हा अश्विन तिला सपोर्ट करत आहे आणि तिला म्हणतो की मी जात आहे, मला इम्पॉर्टंट केससाठी जायचं आहे। तसं तर प्रियाला काय फरक पडतो, अश्विन घरी थांबला काय आणि नाही थांबला काय, हे सगळं प्रियाचं वागणं चाललेलं असतं। त्यानंतर आता अर्जुन आणि सायलीही ब्रेकफास्टसाठी येतात। प्रतापला कल्पनाने ब्रेकफास्ट वाढलेला असतो। त्यानंतर सायली म्हणते की आई थांबा, मी वाढते तुम्हाला, तुम्हीही बसा, आणि मग कल्पनालाही बसायला सांगितलेलं असतं। अर्जुनलाही सायलीने ब्रेकफास्ट दिलेला असतो आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं।
तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि मग प्रिया आलेली पाहून कल्पना तिला विचारू लागते की तन्वी, तू कुठं बाहेर निघाली आहेस का? तेव्हा प्रिया म्हणते, कसं आहे माहिती आहे का आई, तुझ्या धाकट्या सुनेला सगळ्या गोष्टी सामोरं जावंच लागत आहेत. कारण लिगल चौकशीला जायचं आहे तिला. तिला कधी कोर्टात उभं केलं जातं, कधी लिगल चौकशीला, कधी सायकोलॉजिस्टच्या समोर. आजही तेच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तू ना मर्डर केसमधली आय विटनेस आहे. त्यामुळं या गोष्टी तुला कराव्याच लागणार आहेत. जर तू या गोष्टी केल्या नाहीत तर मग तू प्रॉब्लेममध्ये येऊ शकतेस. एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की नक्की काय गोंधळ घातलेला आहे ते. तेव्हा प्रिया म्हणत असते, काय चाललंय हे? तेव्हा प्रताप तिथं असतो आणि प्रताप म्हणत असतो की काही चुकीचं बोलत नाहीये. आणि तन्वी, एक साधी गोष्ट आहे, चौकशी आहे आणि तुला चौकशीला जायचं आहे. तिथं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, जे तुला माहिती आहे ते. त्याचा एवढा भाव करायची गरज नाहीये. साधी चौकशी करायला सांगितली आहे तुला आणि ते तुला ते करायचं आहे तर ते तुला जमलंच पाहिजे. तू आता आय विटनेस आहेस ना, असं प्रतापही बोलत असतो. झालं. कल्पनाला मात्र राग येतो. कल्पना म्हणू लागते की तुम्ही तेच करा, कारण तुम्हाला फक्त एकाचीच बाजू घ्यायची आहे. आणि तन्वी, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुला चौकशीला बोलावलं जातं, तुझ्यावरती आरोप केले जातात, पण जे खरं आहे तेच केलं जातं असं अर्जुनचं आणि आता प्रतापचंही म्हणणं आहे. कारण प्रतापही अर्जुनच्या बाजूने साथ देत आहे. प्रतापनेही ठरवलेलं आहे की म्हणजे चुकीचं काय आहे. जर ती आय विटनेस असेल, ती दामिनीकडे चौकशीला जाऊ शकते, तर ती अर्जुनकडे चौकशीला का जाऊ शकत नाही? एवढी साधी सोपी गोष्ट प्रतापने मान्य केलेली असते. परंतु कल्पनाला मात्र ती गोष्ट मान्यच करायची नसते. सायली लगेच अर्जुनला गप्प बसवण्यासाठी म्हणते, तुम्हाला नाश्ता द्यायचा आहे का? तेव्हा अर्जुनलाही राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो की नाही, नकोय मला. अर्जुन स्पष्टपणे सांगतो. आणि मग अर्जुन सायलीला सांगतो की मला जायचं ऑफिसला. आणि त्याचबरोबर प्रियाला सांगू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी काही नेहमीची जी नाटकं आहेत, ज्या ट्रिक आहेत ना, ती अजिबात वापरू नकोस. कारण त्या जर तू वापरल्यास आणि चक्कर येणं वगैरे ह्या गोष्टी केल्या तर सायकोलॉजीच्या समोर सगळं खरं तुझं उघड होणार आहे. तू कितीही म्हणलीस ना तरीही, कारण तुझी बॉडी लँग्वेज, तुझं वागणं, तुझं बोलणं, ह्या सर्व गोष्टी समोर उघड होणार आहेत. आणि त्याचबरोबर सायकोलॉजिस्टला कळणार आहे की तू नक्की काय काय गोंधळ घालून ठेवलेले आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि अर्जुन म्हणतो की कसे, मी आता तिकडेच चाललो आहे, तू पण माझ्याबरोबरच येत आहेस ना, त्यामुळं लिफ्ट देऊ का तुला? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, नको मला. अर्जुन म्हणतो, कसं आहे माहिती आहे का, तू म्हणत असतेस ना, म्हणून सांगितलं. एकत्र येणार असलीस तर चल. आणि जर तुला ऑन टाईम यायला जमणार नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायलाही मागं पुढे पाहणार नाही. हे सगळं अर्जुन बोलत असतो. त्यानंतर आता सायलीला म्हणतोय की मिसेस सायली चला, असं म्हणत सायलीला घेऊन अर्जुन निघालेला असतो. इकडे कल्पना मात्र म्हणत असते की हे बघ तन्वी, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. सगळं जे काही आहे ना ते शांतपणे सांग तिथं, असं कल्पनाने सांगितलेलं असतं. प्रिया म्हणत असते, मी कशाला घाबरू? मला घाबरण्याची गरज काय आहे? जे खरं आहे तेच बोलायचं आहे ना. तेव्हा प्रतापही म्हणतो की बरोबर आहे, तेच आहे ना, मग त्यामुळं जे खरं आहे ते शांतपणे तिथं जाऊन बोल. आता प्रियाही निघालेली असते, कारण तिच्याकडे ऑप्शनच ठेवलेला नसतो अर्जुनने, कारण जे काय आहे ते अर्जुनने समोर आणलेलं असतं. इकडे प्रतापला कल्पनाचा राग आलेला असतो. कल्पनाही नाश्ता न करता तिथून निघून जाते. सायलीने सांगितलेलं असतं की जेवण बनवून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर बाबा तुम्हीही जाताना डबा घेऊन जा, विसरू नका. ह्या सर्व गोष्टी सायली सांगून आलेल्या असते. त्यानंतर अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य बोलत असतात. चैतन्य ऑलरेडी ऑफिसमध्ये येऊन थांबलेला असतो. पुढची सगळी तयारी त्याने केलेली असते. इकडे अर्जुन सायली बोलत असतात. अर्जुन म्हणत असते, बघितलं ना, बाबा आता माझ्याशी पहिल्यासारखं बोलत आहेत, म्हणजे अगदी त्यांना सुरुवातीला जसं जाणवायचं ना अगदी तसं ते बोलत आहेत. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, एखाद्या लहान मुलाला आवडीचं चॉकलेट दिल्यानंतर ते जेवढं खुश होतं ना, तू तेवढी खुश होत आहे की प्रताप काका तुझ्याशी बोलायला लागलेला आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणत असते की हो. आणि त्यांच्या दोघांचं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आजच्या मीटिंगच्या सगळ्या डिटेल्स काढण्याचं ठरवलेलं असतं. ते सगळं काम चैतन्याने पूर्ण केलेलं असतं. त्याचबरोबर पाहायला मिळतं की अर्जुनने सर्व काही गोष्टी व्यवस्थित ठरवलेल्या असतात आणि प्रियाची मात्र वाट लागणार असते. तर इकडे जेव्हा गोष्टी घडणार असतात त्याच वेळी अर्जुन फुल तयारी करत असतो, कारण त्याला माहिती आहे की प्रिया जी आहे ती खोटं बोलत आहे आणि जी व्यक्ती खोटं बोलते त्या व्यक्तीला त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कारण आपण आधी काय स्टेटमेंट दिलेलं आहे,
प्रिया खोटं बोलते हे अर्जुनला लगेच समजू शकतं, कारण अर्जुनकडे त्या गोष्टीचे रेकॉर्डिंग्स आहेत आणि अर्जुनने शांतपणे त्या गोष्टींचा स्टडी केलेला आहे. त्यामुळं प्रिया अडकणार असते. तर इकडे डॉक्टर आलेले असतात. त्यांचं नाव असतं शंतनू राऊत. तर अर्जुन त्यांना वेलकम करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर म्हणत असतात की आजची जी आय विटनेस आहे ती वेळेवर पोहोचेल ना. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की हो, कारण तिचे जे लॉयर आहेत ना ते खूप अगदी टाईमच्या बाबतीत परफेक्ट आहेत, त्यामुळं काळजी करायची गरज नाही. तेवढ्यातच रविराज आणि प्रिया तिथं आलेले असतात. रविराज आणि प्रिया आलेले असतात तेव्हा अर्जुन त्यांची ओळख करून देतो आणि त्याचबरोबर रविराज म्हणत असतात की चला सुरुवात करायची का मला. तेव्हा प्रिया म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, तू कितीही कसेही प्रश्न विचार, मला घाबरण्याची गरज नाही. त्यावेळेस अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ, कसं आहे, प्रश्न कसे विचारायचे हे माझं काम आहे आणि ते मी विचारणारच आहे, ते काय मी थांबवणार नाही आहे तू काही बोललीस तरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे प्रश्न मी विचारणार आहे त्याची नीट उत्तरं दे. कसं आहे, जम्बलिंग करू नकोस, नाहीतर तुलाच त्रास होणार आहे, असं अर्जुनने तिला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे डॉक्टर तिथं असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता प्रियाला द्यायची असतात आणि प्रियाची वाट लागणार असते, यात काही शंका नसते. आणि त्याचबरोबर प्रिया ओरडून ओरडून बोलण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाला असं वाटत असतं की तिनं ओरडून बोलली तर सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने होणार आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन हे सांगत असतो की तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता तू जे काय केलेलं आहेस हे तुलाही माहिती आहे आणि तू सगळ्या गोष्टी व्यवस्थितच बोलायच्या आहेत. हे सगळं अर्जुन तिला सांगत असतो. प्रिया घाबरलेली आहे हे अर्जुन आणि सायली ह्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रिया ही तिथं घाबरल्यासारखी बसलेली आहे, अर्जुनला कळलेलं असतं. त्यानंतर प्रिया त्याला बोलत असते तेव्हा अर्जुनही तिला तसंच बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, रविराज म्हणतात की बरं आजच्या कामाला सुरुवात करायची का. मला असं वाटतंय की वेळ न घालवता, इतर प्रश्न न विचारता डायरेक्टली जे काम करायचं आहे त्याला सुरुवात केलेली चांगली, असं सांगितलं जातं. आता प्रिया म्हणत असते, विचार, तुला काय विचारायचं ते विचार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते, एवढं प्रिया बोलत असते. तेव्हा ते डॉक्टर तिथं असतात, ते ऐकत असतात, तिचं सगळं बोलणं त्यांच्या लक्षात येत असतं. आणि त्यासोबतच प्रियाला आता अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणू लागतो की त्या रात्री काय काय घडलं हे सगळं मला सांगायचं आहे. मग प्रिया सांगत असते की माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणून मी आणि विलास काका घरी आलो, म्हणजे आश्रमात आलो. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले. मग मधुभाऊ आले. त्या दिवशी मधुभाऊ कसे लवकर आले काही माहीत नाही आहे, कारण मधुभाऊ एका कामासाठी बाहेर गेले होते. आणि मग विलास काका आणि मधुभाऊ यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. मी दरवाजाच्या आड उभा राहून हे सगळं बोलणं ऐकत होते. सुरुवातीला मला वाटलं की ठीक आहे, मिटतील भांडणं, कारण त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होत होती, असं प्रिया सांगत असते. त्यासोबतच प्रिया म्हणत असते की मधुभाऊ आणि त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि मधुभाऊंना अजिबात पटलं नाही विलास काकांचं. मधुभाऊंनी बंदूक काढली आणि गोळी झाडली. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू मागच्या वेळेस हे सांगितलं होतं की विलास काका जे आहेत त्यांच्या बाबतीत ताकद कमी पडायला लागलेली असते मधुभाऊंची, म्हणून मधुभाऊंनी त्यांना धक्का दिला, आणि आज तू काय सांगतेस. तेव्हा प्रिया म्हणत असते, हां तेच, कसं या गोष्टीला 2 वर्ष झालेत ना, किती म्हणून लक्षात ठेवायचं आहे मी. आणि प्रियाला सगळं आठवत असतं. आणि त्याचवेळी इकडे अर्जुन तिला विचारतो की जेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं झालेली होती, सुरू झालेली होती, तेव्हा मधुभाऊंना तू पाठमोरे पाहिलं होतं, वन साईड पाहिलं होतं का समोरून पाहिलं होतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की ते नाही आठवत, एवढं काय आठवत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण बंदूक काढली आणि गोळी झाडली हे मात्र परफेक्ट आठवते. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो. मग अर्जुन सांगतो की त्यांनी गोळी म्हणजे बंदूक त्यांच्या हातात होती, त्यांनी खिशातून काढली का नक्की काय केलं. झालं, प्रियाची आता पुढे वाट लागणार असते. आणि मग प्रियाला विचारलं जात असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की हो, त्यांनी दादांच्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि पॅन्टच्या खिशातून बंदूक काढली आणि मग गोळी चालवली. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नक्की काय, म्हणजे मागच्या वेळेसचं स्टेटमेंट आठवते जे कोर्टामध्ये आपण आश्रमामध्ये जो सीन रिक्रिएट केलेला होता तिथं घेतलेलं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रियाला सगळं आठवत असतं की कोणी गोळी झाडलेली आहे, नक्की कोणी काय केलेलं आहे, या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि ती म्हणत असते की बरोबर आहे. आणि मग तिला तो म्हणत असतो की नक्की कुठून पाहिलं, दरवाजा मागून पाहिलं की कुठून पाहिलं. तेव्हा प्रिया सांगत असते की नाही, एक टेबल होता त्याच्या आडून पाहिलेला आहे. खरं तर प्रियाने सिलाई मशीन तिथं होती
तिथून पाहिलेलं आहे अशा गोष्टी बोललेली असते. प्रत्येक वेळेस ही चुकीचं बोलत आहे हे अर्जुनच्या लक्षात येत असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की त्यांनी लेहेंग्यातून त्यांच्या बंदूक काढली आणि गोळी झाडली. त्यावेळेस ती म्हणते की नाही, यावेळेस मी सांगितलंय ना पॅन्टमधूनच बरोबर आहे. प्रिया म्हणते की कसं आहे माहिती आहे का, त्यांनी लेहंगा घातला होता का पॅन्ट घातली होती हे महत्त्वाचं नाही आहे, त्यांनी गोळी चालवली आहे हे महत्त्वाचं आहे. प्रिया ओरडून बोलत असते, घाबरलेली असते. तेव्हा जज साहेब असल्यासारखं तिथे सायकोलॉजिस्टला कन्व्हिन्स करत असते. पण सायकोलॉजिस्ट मात्र त्या प्रश्नांची उत्तरं तिला म्हणत असतात की द्या तुम्ही बोला. त्याच वेळी प्रिया म्हणत असते काय चाललंय तुझं हे. तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात की हे बघ तन्वी, तो त्याच्या चौकशीचा एक भाग आहे आणि तुला त्याच्या प्रश्नांची उत्तरंही द्यावीच लागणार आहेत. त्यामुळं ती उत्तरं तू द्यायचीच आहेत एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही ती उत्तरं तू थांबवू शकत नाही किंवा ते प्रश्न तू थांबवू शकत नाही. तुला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत आणि ती उत्तरं तू दे असं सांगितलं जात असतं. सायली त्याचबरोबर चैतन्य सगळ्यांना कळत असतं की प्रिया आता घाबरत चाललेली आहे, प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे. म्हणून तर रविराज सुद्धा प्रियाला म्हणालेलं असतं की हे बघ कसं आहे, अर्जुनचा तो चौकशीचा भाग आहे. प्रिया म्हणत असते की हो त्यांनी गोळी मारली एवढं माहिती आहे, आता लेहंगा घातलेला का पॅन्ट घातलेली मला नाही आठवत आहे, कारण या गोष्टीला 2 वर्ष झालेले आहेत, हे प्रियाचं ठरलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, आठवायला लागणार आहे. जेव्हा माणूस खरं बोलतो, त्यांनी सत्य पाहिलेलं असतं, तेव्हा त्याला खोटं बोलायची गरज नाही पडत किंवा त्याचे स्टेटमेंट बदलले जात नसतात. तुला नीट आठवतच नाही आहे की तू कोणत्या बाजूने बोलते. तेव्हा ती म्हणत असते की अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, तू मुद्दाम मला उलटसुलट प्रश्न विचारत आहे, तुला माहिती आहे मला पॅनिक अटॅक येत आहेत म्हणून तू हे सगळं करत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, चक्कर येऊन पडायचं नाटक वगैरे करू नकोस, कारण ऑफिसच्या बाहेर ॲम्ब्युलन्स नाही आहे, त्यामुळं तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रियाला तो म्हणत असतो की तू कितीही गप्प राहण्याचा किंवा उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुला उत्तरं द्यावीच लागणार आहेत. आता प्रियाला राग आलेला असतो, कारण अर्जुन तिला परत प्रश्न विचारत असतो आणि तिला अगदी तिथे बावचळल्यासारखं झालेलं असतं. तिला भांबावून सोडत असतो. तिला म्हणत असतो की सांग, आत्ताच्या आत्ता सांग, त्यांनी बंदूक कुठून काढली होती, लेहंग्यातून काढली होती का पॅन्टमधून काढली होती. मधुभाऊने लेहंगा घातला होता का पॅन्ट घातली होती, त्यांनी बंदूक डाव्या हातात घेतली होती का उजव्या हातात घेतली होती, असा प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो. तेव्हा प्रियाला राग येतो. प्रियाला कळलेलं असतं की त्या प्रश्नांची उत्तरं ती देऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रिया मात्र तिथं म्हणायला सुरुवात करते की हे सगळं जे काय आहे ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. असं प्रिया जेव्हा बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बांधील आहेस, कारण तशा ऑर्डर आहेत कोर्टाकडून आणि तो आई विटनेस आहे. मी जे प्रश्न विचारेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागणार आहेत आणि तू त्या गोष्टी नाकारू शकत नाही. असं अर्जुन जेव्हा ओरडून बोलतो तेव्हा मात्र प्रियालाही धक्का बसलेला असतो. प्रिया विचार करत असते आणि रविराज पण काहीच बोलत नाही, कारण रविराज जे काय बोलत आहे ते सगळं इकडे रविराजला सगळं कळत असतं की अर्जुन जे काही बोलत आहे ते सगळं खरं बोलत आहे. अर्जुन कोणत्याच गोष्टीत तिथे अजिबात लपवालपवी करत नाहीये, पण प्रिया मात्र खोटं बोलत आहे ही गोष्ट रविराजच्याही चांगलीच लक्षात आलेली असते. रविराज तन्वीला म्हणत असतात की तन्वी बोल तू, पण तन्वीला कुठं बोलता येते, कारण तिनं त्या गोष्टी लक्षातच ठेवलेल्या नाहीत आणि त्यामुळंच हे सगळं घडत असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन अनेक प्रश्न विचारत असतो आणि प्रियाची पळताभुई थोडी झालेली आहे. तिला त्या प्रश्नांची उत्तरं मात्र देताच येत नाहीत, कारण तिला खोटं बोलत आहे हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि प्रियाची जी ही घाबरगुंडी उडालेली आहे ती पाहून मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य सायली यांना मात्र भारी वाटत असतं, कारण आज प्रिया खोटं बोलली हे रिपोर्टनुसार समोर येणार असतं आणि त्यासोबतच हे जे रिपोर्ट असतात ते आता अर्जुन कोर्टाच्या समोर मांडणार असतात आणि प्रियाची साक्ष ही चुकीची आहे हे लवकरच कोर्टाच्या समोर सिद्ध होणार असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.